हाय गाईज, कसे आहात? आय होप मजेत असाल. गुड मॉर्निंग. आत्ता उठले मी, कारण पाणी आत्ता आले आमच्या इथे. संडेला थोडं लेट येतं पाणी. रोज येतं लवकर, पण संडेला थोडं आरामात सोडतात पाणी. सगळ्या लोकांना आराम. आणि पाऊस पण आहे, उठायला पण होतं, थंडी पण लागत होती. चला मग आता पाणी भरते, आंघोळ वगैरे करते, मग तुम्हाला भेटते. 1 hour later. काहीच आंघोळ झाली, पूजा वगैरे पण झाली. आता आज एकादशी आहे, कार्तिक एकादशी, तुम्हाला माहितीच असेल. तुम्ही उपवास करत असणार. माझा पण आज उपवास आहे. चला आता झाडांना पाणी टाकूया आपण. आता गाईच पाऊस आत्ता पण येतो. पाऊस काय जायचं नाव घेत नाही बघा. रोज 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 पाऊस. किती जोरात येतो बघा पाऊस. कंटाळा आला आपल्या पावसाचा. तिथे जायला पण होत नाही बाहेर पावसामध्ये. नुसतं घरात घरात घरात. चला आता आपण झाडांना पाणी टाकूया. आजकाल जास्त पाणी टाकलं नाही आहे. झाडे थोडी ऑलरेडी, झाडातली माती ऑलरेडी ओलीच आहे, म्हणून थोडंच पाणी टाकलं. काढल्याने माझ्या मिस्टरांनी तुळस लावली बघा कुंडीमध्ये, तुम्हाला मी दाखवते ना. ही बघा, कालच लावली त्यांनी. त्याची पूजा करते मी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. हे तुलसी माता अशीच कृपा ठेवायची आहे सदैव तुझी. One hour later. गाईज, आता माझा चपात्या झालेला आहे, भात पण झालेला आहे. मी आता बटाट्याची भाजी बनवते. बघा कशी मी बनवते माझी रेसिपी. आधी सोललेला वाटाणा धुवून ठेवलेला मी, मग फ्राय करायचं तेलामध्ये. थोडासा भाजून घ्यायचा हलकासा. बटाटा टाकायचा त्याच्यामध्ये. बटाटा पण थोडासा फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये. थोडंसं फ्राय करून घेऊया आपण त्याला. बटाटा मी आता काढून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता 2 तेजपत्त्याची पानं टाकूया. थोडंसं तेल टाकूया अजून. दालचिनी, काळी मिरी, 1 लवंग फ्राय करून घेऊया. त्यानंतर कापलेला कांदा, टोमॅटो. सगळं चांगलं परतवून घेऊया.
त्यानंतर थोडी हळद, त्याच्यानंतर माझ्या आईने दिलेला घरगुती मसाला घरी बनवलेला, आपण चांगला मिक्स करून घेऊया आपण. थोडंसं पाणी टाकूया यात. गरम पाणी आहे. थोडंसं ह्याला आपण शिजवूया. चला तर गाईज बघा, आपली मस्त वाटाणा बटाट्याची भाजी रेडी आहे. त्यात आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. कशी वाटली माझी वाटाणा बटाट्याची भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा गाईस तुम्ही. गाईस जेवण तर माझं रेडी झालेलं आहे. चला आता घरातली बाकीचे कामं करूया आपण. तुम्हाला माहितीच आहे घरामध्ये एक्स्ट्रा कामं किती असतात संडेला. ती आवरते मग तुम्हाला भेटते मी. ठीक आहे, साफसफाई वगैरे अशी एक्स्ट्रा कामं भरपूर असतात संडेला. संध्याकाळ झाली, पाऊस पण कमी झाला आहे. थोडा आराम करून आता खाली चालली मी भाजी दूध वगैरे आणायला. हात पण आणायचे एक देवाला, संध्याकाळी पूजा करावी लागेल ना, एकादशी आहे. ठीक आहे, मी आल्यावर भेटते तुम्हाला. चालली आता खाली. दूध भाजी वगैरे घेऊन झालेलं आहे. आता मी तुम्हाला आमच्या इकडचा हारवाला दाखवते, त्याच्याकडेच मी नेहमी हार घेते. इथे एक स्वामी समर्थ संगमाचं मंदिर आहे आणि स्वामी समर्थांचा पण मोठा फोटो आहे या मंदिरामध्ये. दाखवते तुम्हाला. हे बघा, इथे मंदिर आहे साईबाबाचं. तर इथेच हारवाला पण आहे, त्याच्याकडे मी हार घेते. बाहेरचं पण आहे, बाहेरचं पण दाखव. कशी वाटली माझी देवपूजा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.